नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती ती मुंबई आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी। विशेषतः मुंबईतील परप्रांतीय अधिकारी किंवा उद्योजक मराठी माणसासोबत पक्षपात करतात हे दिसून आल्यावर बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणसाचा जणू काही एल्गार पुकारला। शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बजाव पोंगी उठाव लुंगी ही घोषणा खूपच लोकप्रिय ठरली होती। शिवसेनेच्या ताकदीमुळे पुढे मुंबईत आणि नंतरच्या काळात काही प्रमाणात महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळाला असे म्हणता येईल। त्याच बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाची ग्वाही देणाऱ्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात चक्क जय गुजरातचा नारा दिलाय। आता यानंतर वादळ उठलंय आणि नेहमीप्रमाणे फडणवीसांनी आपल्या तार्किक स्पष्टीकरणाच्या आधारे शिंदेंचा बचाव करण्याचा प्रयत्न केलाय। फडणवीसांचे तर्क कितीही योग्य असले तरी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार म्हणवणाऱ्याने तसे कोणतेही ठोस कारण नसताना जय गुजरातचा नारा देणे लोकांच्या पचनी पडले कठीण आहे। खरे तर जय हिंद जय महाराष्ट्र एवढे बोलून शिंदेंनी आपले भाषण संपवले होते, परंतु पुन्हा परतून त्यांनी जय गुजरातचा नारा दिलाय। त्यावेळी मंचावर गृहमंत्री अमित शहा विराजमान होते। आपल्या भाषणात शिंदेंनी अमित शहांचे अगदी भरभरून कौतुक केले, अगदी शेरो शायरी देखील केली, परंतु कदाचित तेवढ्यानेही काम जमणार नाही असे वाटल्याने त्यांनी शहांना खुश करण्यासाठी जय गुजरातचा नारा देखील दिला असावा। यातून एक बाब स्पष्ट होते की आपल्या राजकीय भवितव्याची दोरी केवळ आणि केवळ अमित शहांच्या हातीच सुरक्षित राहू शकते याची शिंदेंना खात्री पटली असावी। फडणवीसांच्या राजकीय खेळ्या यशस्वी झाल्या तर पुढच्या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षासह निष्प्रभ झालेले असतील। कदाचित त्याचे चाहूल लागल्यामुळेच शिंदेंनी अमित शहांच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिलेल्या दिसतात। जय गुजरातचा त्यांचा नारा त्यांची ही जागतिकता दाखवून देतो। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।